आज आपल्या याच्या कारा इसमें फोटो बटन यायचं सगळ्याचं बटन फिरून करायचं. आज आपल्या सोहेलबाई आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई, आमदार नमिता मुंदडा यांच्या दोघांच्याही नेतृत्वावरती विश्वास ठेवून सोहेलबाई आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारानं आज आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये सोहेलबाईंचा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतो. या कार्यक्रमाला इथं उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय महमूदभाई, गेल्या अनेक वर्षाचे त्यांचे आणि आमच्या परिवाराचे या ठिकाणी संबंध आहेत. 30-35 वर्षापासूनचं 40 वर्षापासूनचं आमचं ते कौटुंबिक नातं या ठिकाणी महमूदभाईंचे आणि त्यांच्या सर्व परिवाराशी आहे. या कार्यक्रमाला अजून उपस्थित असणारे अंबाजोगाईचे माजी उपनगराध्यक्ष आमचे बंधू आदरणीय सारंगजी पुजारी, आमचे बंधू नगरसेवक श्री संजयजी गंभीरे, नगरसेवक श्री बाला पातरकर, आदरणीय खलीलभाई, वाजेदभाई, मार्केट कमिटीचे संचालक श्री भूषणजी ठोंबरे, प्रशांत भैया, अजय सर्वदे, उपस्थित गोविंद बापू, इथं उपस्थित असणारे सोहेलबाई बरोबर उपस्थित असणारे त्यांचे सर्व मित्र शोएबभाई, ऍडव्होकेट किरण भालेकर, मोहसिनभाई, आपल्या अध्यक्ष वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, परळी वैजनाथ, जिल्हा बीड. जुनियर नाव घेण्यासारखी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या मतानं यावेळेस आता जी रॅली आपण पाटील चौकापासून इथपर्यंत काढली, ती रॅली पाहून मला असं वाटत नव्हतं की ती प्रचाराची रॅली आहे, ती आपल्या विजयाची रॅली. अशा पद्धतीने ती रॅली आपण या ठिकाणी काढली. आपल्या सर्व लोकांनी, गावातील वडीलधारी मंडळींनी गेले 35 वर्ष आमच्या कुटुंबावरती खूप सारं प्रेम तुम्ही सर्वांनी या ठिकाणी केलंय. माझ्या आधी बोलत असताना संजय भाऊनी असेल, सारंगबाईंनी असेल, आपण गावामध्ये काय कामं केली, काय नाही केली ह्याच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला सर्वांना सांगितली. आपल्या अंबाजोगाईमध्ये, शहरामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये आज आपण काम करत असताना हा रस्ता कुठं जातो, कोणाच्या घरासमोरून जातो, कुठल्या जातीच्या माणसाच्या घरासमोरून जातो, हा आपल्या माणसाकडे जातो का नाही जातो असं कधी आपण पाहिलं नाही. यापूर्वी काही लोक अंबाजोगाई शहरामध्ये काम करतात आणि काही लोकांनी अंबाजोगाई शहरामध्ये काम करताना जाणून बुजून ज्या त्यांच्या प्लॉटिंग आहेत, त्यांच्या विचाराचे लोक आहेत, त्यांच्या कॉलनी आहेत, त्या कॉलनीमध्ये 3-3, 4-4 वेळेस रस्ते केले. पण जिथं कॉलनी बसल्यात, जिथं 15-15 वर्षापासून सर्वसामान्य जनता राहते, ते कुठल्याही समाजाचे असो, कुठल्याही धर्माचे असो, तिथं त्यांनी रस्ता केला नाही, नाली केली नाही, पाण्याची व्यवस्था केली नाही. गेल्या 5 वर्षाखाली आपण सर्वांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली. आमदार म्हणून नमिता मुंदडांना तुम्ही निवडून दिलं आणि आमदार म्हणून नमिता मुंदडांना निवडून दिल्यानंतर 2-4 महिन्यामध्ये कोरोनाचा काळ सुरू झाला आणि 2 वर्ष कोरोनामध्ये या ठिकाणी आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली आणि 2-2.5 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. आज आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये जवळपास 14 वॉर्ड आहेत. 14 वॉर्ड म्हणजे जवळपास 1.5 लाख लोक आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये या ठिकाणी राहतात आणि हे 1.5 लाख लोक ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये राहतात तर आपल्याला अख्ख्या गावाचा विचार तिथं करावा लागतो आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. या निवडणुकीच्या बाबतीमध्ये तसंच आहे. आज आपल्या ही मतदारसंघाची निवडणूक आहे. काही लोक आपल्याला भीती दाखवण्यासाठी आम्ही बाबा आता ह्यांच्याकडून बाहेर पडतो, आम्ही महायुतीतले जरी घटक असलो तरी आम्ही तिथं ह्यांचं काम करणार नाही. त्यांनी आपलं काम कधीही केलेलं नाही, कारण ह्यांना काम करणारा माणूस जमत नाही. त्यांचं वैशिष्ट्य आहे. माझं परत तुम्ही समजून घ्या.
जे समोरचे लोक आज तुमच्याकडे यायला लागले, जे समोरचे लोक दुसऱ्या त्या ठिकाणी गमछा घालून प्रचार करायला लागले, मला तुम्हाला सांगायचंय, ज्या लोकांनी आज समोरचा गमछा घातलाय, मी तुम्हाला परत सांगतो, 2009ला विमलताईंची शेवटची निवडणूक होती आणि 2009ला शेवटच्या निवडणुकीमध्ये हे जे स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणारे लोक आहेत, त्या विकास पुरुषांनी 2009 साली भाजपचा गमछा घालून विमलताईला विरोध केला होता. हा सुद्धा आपल्या अंबेजोगाईचा इतिहास आहे. आणि त्यांनी जाणून बुजून स्वतःला फक्त, कारण त्यांना लोकांचे रस्ते झालेले, लोकांच्या नाल्या झालेल्या, लोकांची लाईट त्या ठिकाणी आलेली त्यांना पटत नाही. आज तुम्ही कितीतरी वर्षांनी बघा, जसं आता सारंगबाईंनी सांगितलं, आज इथं अनेक लहान मुलं उपस्थित आहेत, तुम्हाला आम्हाला लहान मुलं आहेत, आपल्याला सर्वांना कुणी मुलगा आहे, मुलगी आहे, पुतणी आहे, हे आपले सर्व लोक आहेत. आज त्या लहान मुलांना अंबेजोगाईमध्ये 15-20 वर्षापासून साधं गार्डन नव्हतं आणि जे गार्डन होतं तिथं कुलूप लावलं होतं. का गार्डन नसावं? आज तुम्हाला आम्हाला कुठेतरी जायचं, एखाद्या मुलाला घेऊन, शनिवारी सुट्टी आहे, आज आपण सर्वजण कुठल्याही बिरादरीचे असू दे, आपण काम करून खाणारे लोक आहेत आणि काम करून खाल्ल्यानंतर संध्याकाळी जर आपल्या घरी आलो आणि आपल्या घरचे जर आपल्या म्हणले की चलो बच्चों को लेके बाहेर जाना है और अगर अपने गाव में गार्डन नहीं है, तर ते काय त्या विकासाचा उपयोग आहे? काय केलं ह्यांनी? 20 वर्षामध्ये अंबेजोगाई शहरामध्ये गार्डन सुरू केलं नाही. 20 वर्षामध्ये ज्या वेळेस विमलताईंनी पाणी पुरवठा योजना आणली धनेगाववरून, पण धनेगाव ते अंबाजोगाई ही विमलताईंनी आणलेली पाणी पुरवठा योजना आहे. त्यानंतर आज नमिता मंडळांनी 206 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली. आणि ज्या मी तुम्हाला आवर्जून सांगतो, ह्यांची प्रचाराच्या रॅलीचे मी व्हिडिओ बघतो, फोटो बघतो, बाबा समोरचे लोक आहेत प्रचार करायला, हे ज्या ज्या रस्त्यावर प्रचार करायला ना, ते सगळे रस्ते आमदार नमिता मंडळांनी बनवलेले आणि त्या सगळ्या रस्त्यावरून ते करायले. आणि चलताना लोकांना विचारलं काय काम केलं, तर लोक त्यांना सांगायला, तुम जो रस्ते पे चल रहे हो, ये रस्ता भी आमदार नमिता मंडळाने बनाया. आणि हे एवढं आपण काम करून, मी तुम्हाला आणखी सांगतो, जितके रस्ते आपण केलेत त्याच्यापेक्षा दुप्पट रस्ते आणखी सुरू करायचे राहिले. रस्ते मंजूर आहेत, रस्त्याचं काम त्या ठिकाणी मंजूर आहे, निधी मंजूर आहे, पण मला आणि ह्या विकास पुरुषांच्या घराच्या समोरचा रस्ता सुद्धा आपण मंजूर केलेला आहे. त्याला तुम्ही जाऊन, तुम्हाला माझ्याकडे यादी आहे, ती मी यादी दाखवतो, त्या यादीवरती सुद्धा त्यांच्या घरासमोरचा रस्ता आहे. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये 25 वर्षापासून नगरपालिका आहे, ते त्यांच्या गल्लीतला रस्ता करू शकत नाही. तुमच्या गावातले गल्लीतले रस्ते ते कधी करणार आहे? कधीतरी तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे. कुठंतरी स्वतःच्या नावाचा वापर करायचा, बाबा माझ्यावरती अन्याय झालाय, मला असं झालंय, आमच्यावरती केलंय. आणि काल परवा त्यांचं मी भाषण ऐकलं, 150 कोटी रुपयाचा बोजा अंबेजोगाई शहरावरती पडला, असं सारंगबाई त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, किंवा हे रस्ते केल्यामुळे अंबेजोगाईवरती बोजा पडणार आहे. 150 कोटीच्या कामाचा काही बोजा सरकारनं अंबेजोगाईच्या नगरपालिकेवर टाकलेला नाही. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, अंबाजोगाई नगर परिषदेला 150 कोटी रुपयाचे रस्ते आमदार नमिता मंडळांना महायुतीच्या सरकारनं ज्यावेळेस दिले, त्याला लागणारा जो लोकवाटा असतो 10% हिस्सा, आता इथं नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, सर्वजण इथे उपस्थित आहेत, त्याला 10% हिस्सा लागतो लोकवाटा. लोकवाटा कोणी भरायचा असतो? तर नगर परिषदेनं भरायचा असतो. आणि ज्या वेळेस हा निधी नगर परिषदेनं लोकवाटा भरायचा असतो, जर नगरपालिकेकडे त्याची तरतूद नसेल, तर आम्ही मुख्यमंत्र्यांना तिथं विनंती केली की मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब, आमच्या नगरपालिकेला तुम्ही 150 कोटी रुपये दिले, हे बरोबर आहे, पण लोकवाटा भरण्यासाठी आम्हाला पैसे नाहीत. आमच्या नगरपालिकेला तिथं कर्मचारी आहेत, त्यांच्या पगारी आम्हाला करावं लागतात. लोकांना तिथं साफसफाई करणारे कामगार आहेत, त्यांचे आम्हाला पगार तिथं करावं लागते. बाकीचे दैनंदिन काम आहेत नगरपालिकेचे, ते आम्हाला तिथं करावं लागतात. तर आम्हाला लोकवाटा तुम्ही दिला पाहिजे. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ह्या 150 कोटी रुपयाचा 10% लोकवाटा 15 कोटी रुपये त्यांनी अंबेजोगाईच्या अकाउंटवर ऑलरेडी ट्रान्सफर केलेला आहे. त्यामुळे 1 रुपयाचा बोजा अंबेजोगाईच्या सर्वसामान्य जनतेवरती कुठलाही पडणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. समोरच्या विकास पुरुषांकडे जर ही माहिती नसेल तर मी त्यांना कधी ते कागद देऊ शकतो, त्यांना त्या ठिकाणी कागद त्याच्याबद्दलचे मिळू शकतात. पण आपलं गाव हे या ठिकाणी अंबेजोगाई हे सुशिक्षित गाव आहे, सांस्कृतिक शहर आहे, आपल्याला एक परंपरा आहे. मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, मी कोणाचं नाव घेणार नाही, ह्या प्रचाराच्या निमित्तानं त्या लोकांना चीड आलेली आहे. काल परवाचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपली रॅली त्या ठिकाणी चालू होती. रॅली चालू असताना समोरच्या पक्षाच्या एका नगरसेवकानं आपल्या कार्यकर्त्याला धरून ओढलं आणि समोरच्या पक्षाचा गमजा घातला आणि म्हणले माझ्यावर फोटो काढ. जे लोक प्रचार करताना दुसऱ्या माणसाला वडून समोरच्या पक्षाचा गमजा घालायले,
तुम्ही विचार करा, उद्या तुमच्या आमच्या घरावरती कब्जा करण्याचं लोक महापुढे मागणार नाही. आज त्यांनी चुकीचा पायंडा गावात सुरू केलाय. लोकांबरोबर बळजुबरी तुम्हाला तिथं वडायला लागले, फोन करून शिव्या द्यायला लागले की तुम्ही कसं काय यांचा प्रचार करता. आमचा प्रचार करताना शिव्या देण्यापेक्षा तुम्ही 5-10 वर्षात काय केलं हे गावाला सांगा. गावाला ते अपेक्षित आहे, काही गावाला अपेक्षित नाही. कुणी प्रचार करायला लागलं की पतसंस्थेची नोटीस येते, कुणी प्रचार करायला लागलं बँकेची नोटीस येते. बँकेतून तुम्ही फुकट लोन देत नाहीत, बँकेतून तुम्ही सर्वसामान्य जनतेकडून लोनचं व्याज घेता. तुम्ही लोन देऊन कोणावरती उपकार करत नाही. आमची त्या ठिकाणी बँक आहे, अनेक बँका महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहेत. ज्या वेळेस एखादा माणूस व्यवसाय करतो त्या व्यवसायाचा मोबदला त्या ठिकाणी बँकेच्या मार्फत तुम्ही त्या लोनच्या माध्यमातून व्याजाच्या माध्यमातून करत असता. ठीक आहे, तुम्हाला राजकारण करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला काहीतरी प्रचार करण्याचा अधिकार आहे, पण खोटं बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आता समोरचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी त्यांचं मी भाषण ऐकलं. परवा दिवशी ते केस तालुक्यात बोलायले होते. केस तालुक्यात ते म्हणले आपल्या मतदारसंघाला 20 वर्ष मंत्रीपद असताना आपल्या मतदारसंघाला काही भेटलं नाही. ठीक आहे, उमेदवार आहेत, तुम्ही काहीतरी टीका केली म्हणून तुम्ही टीका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण तुम्ही स्वर्गीय विमलताईवरती टीका करताय. त्यांचं असं मत आहे की विमलताईनं 20 वर्षात आपल्या मतदारसंघासाठी काही केलं नाही. ठीक आहे, माझं त्या उमेदवारांना सांगणं आहे, मतदारसंघासाठी विमलताईंनी काही केलं का नाही माहित नाही. तुम्हाला 2दा नगरसेवक आणि 1दा नगराध्यक्ष केलं हे मला या ठिकाणी माहिती. मतदारसंघासाठी काय केलं हे सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी बघून घेईल. आणि हा मतदारसंघ शून्य आहे. आज ह्या लोकांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका करण्याचा प्रयत्न केलाय. लोक कामावरती बोलत नाहीयेत, टीका करून मत मागण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. तुम्ही काय काम केलंय? आज तुमच्या वॉर्डातले काम, जिथले ते उमेदवार आहेत त्या वॉर्डातले काम सुद्धा लोक आमच्याकडे घेऊन येतात किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला एक काम करून द्या. पण जर तुमचा वॉर्ड तुम्हाला सांभाळता येत नाही, ते मतदारसंघ कसा सांभाळणार आहे ह्याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि मी काय चूक बोललो त्या दिवशी, म्हणले हा मुलगा म्हणले की चावी कुठं असणार आहे, काय कुठं असणार आहे. तुम्हालाही माहिती चावी कोणाकडे असणार आहे, कोण काम करणार आहे. जनतेतला आमदार असा पाहिजे त्याच्या घरी जाऊन थेट काम सांगता आलं पाहिजे. जनतेला कोणत्या मध्यस्थीची गरज त्या ठिकाणी आमदाराकडे जाताना पडली नाही पाहिजे. आज आमदार नमिता मुंडांनी गावामध्ये काम करताना तुम्ही रस्ते बघा, अंबेजोगाईमध्ये रस्ते 12-12 इंच 10-10 इंचाचे रस्ते होईल. त्यापूर्वी एवढ्या जाडीचे रस्ते कधी झाले नाहीत नगरपालिकेच्या माध्यमातून. मग एवढी जाडी गेली कुठं? आतापर्यंत जे रस्ते केले एवढे लहान लहान रस्ते केले, उरलेल्या रस्त्याची जाडी कुठे गेली, कुठं वापरली गेली, त्याच्यावरती कसे पैसे खाल्ले गेले, ह्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. तुम्ही लोकांचं काम करताना काय टीका करता, काय बोलता. आज विधानसभेची निवडणूक आहे, मला तुम्हाला सांगायचंय हे लोक ह्यांच्याकडे विकासावरती बोलण्याचं काही उरलेलं नाही, कामावरती बोलण्याचं काही उरलेलं नाही. हे तुम्हाला आम्हाला अंतर पाडण्यासाठी चुकीचे मेसेज पसरवतील, चुकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्या समाजातला असेल, कुठल्याही समाजातला असेल, मला तुम्ही 25 वर्षामध्ये सांगा की ह्या महाशयांना किंवा कोणालाही उमेदवार असतील किंवा ह्यांना दवाखान्यामध्ये एखादा पेशंट ऍडमिट करताना तुम्ही बघितलंय का? एखाद्या गरीब माणसाला त्यांनी कुठं दवाखान्यामध्ये ऍडमिट केलंय, कोणाच्या माध्यमातून काही केलंय असं तुम्ही ऐकलंय का? कधी सुद्धा तुम्ही ऐकलं नाही. त्यांनी निवडणूक आली, 2-4 दिवस प्रचार करायचा, काहीतरी वापर करायचा आणि सत्तेमध्ये यायचा, गावाचा काहीतरी विकास करतो असं म्हणायचा. तुम्ही राजकारण करताना विचार करा. आपल्या मतदारसंघाला एवढा सुशिक्षित आमदार या ठिकाणी भेटलाय. 25 वर्ष नगरपालिका तुमच्याकडे, 25 वर्ष नगरपालिका तुमच्याकडे, तुम्हाला तिथं लोकांनी संधी दिली. कधी तुम्ही एखादा रस्ता तपासलाय का जाऊन की रस्ता चुकीचा व्हायलाय का, चांगला व्हायलाय का, काय केलंय का? आज आमदार नमिता मुंडा प्रत्येक रस्त्यावरती जाऊन रस्त्याची क्वालिटी या ठिकाणी तपासतो. इथं सुद्धा आमदार नमिता मुंडा जिथं आपला कार्यक्रम चालू आहे त्या रस्त्याचं काम सुरू असताना आपण तिथं आमदारांनी रस्ता तपासला. अनेक भागामध्ये रस्ते तपासले, कारण सर्वसामान्य जनतेचा हा पैसा आहे. लोकांसाठी पैसा त्या ठिकाणी आपल्याला खर्च करायचा आहे, त्यांची कामं आपल्याला करायची आहेत. जसं आता सारंगबाईंनी संजय गंभीरांनी बोलत असताना सांगितलं की प्रत्येक धार्मिक स्थळाला आपण निधी देण्याचं काम केलं. आज अंबाजोगाई शहरामध्ये तुम्ही बघा, मौलाली पहाडला प्रत्येक वेळेस कार्यक्रम असतो, तिथं लोकांना जायची गैरसोय व्हायची, पाऊस पडला तर चिखल व्हायचा. तिथला रस्ता कोणाच्या माध्यमातून झाला? सुरुवातीला विमलताई असताना विमलताईंच्या माध्यमातून झाला, त्यानंतर आमदार नमिता मुंडांच्या माध्यमातून झाला. आज तिथं कंपाऊंड वॉलचं काम झालं, आमदार नमिता मुंडांच्या माध्यमातून झालं. तिथं आपण शेड बांधलाय, ते शेड त्यावेळेस विमलताईंच्या माध्यमातून ती रूम बांधली गेली. तुम्ही आज बघा, आपण काम करताना कुठल्याही जाती धर्मामध्ये अंतर बघत नाही. आज आपण जितका निधी योगेश्वरी देवी मंदिरासाठी आणला असेल, खोलेश्वर मंदिरासाठी आणला असेल, त्याबरोबर हत्तीखान्यासाठी आणला असेल,
त्याचबरोबर पुन्हा एखाद्या तुमच्या दुसऱ्या देवस्थानासाठी आणला असेल, क्रांतीनगर लालनगर मध्ये आपण बुद्ध विहारासाठी बौद्ध विहारासाठी त्या ठिकाणी आपण निधी आणला असेल, हा सगळा निधी आपलं गाव त्या ठिकाणी चांगलं व्हावं, गावाचं भविष्य व्हावं ह्या दृष्टिकोनातून आपण आणलेलं आहे. आज अंबाजोगाई शहराची ट्रॅफिक वाढत चालली, लोकांची राहायला संख्या अंबाजोगाई शहरामध्ये वाढायला लागली. रोज लोक अंबाजोगाई शहरामध्ये वाटतं की ग्रामीण भागातल्या लोकांना वाटतं की आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी अंबाजोगाई शहरामध्ये जाऊन राहिलं पाहिजे. आज मला तुम्हाला विचारायचंय की प्रत्येक कॉर्नरला नवीन रस्ते होईल. आम्ही गावाचा विचार करून रस्ते करण्याचं काम केले. हा रस्ता फक्त आपण इथपर्यंत थांबवला नाही, तर इथून हा रस्ता असाच पलीकडे जाऊन त्या रेणुकाईपाशी हा रस्ता निघणार आहे. काय कारण आहे? कारण आता ह्या रस्त्याला ट्रॅफिक व्हायला लागली, लोक जास्त व्हायला लागले. इथं शाळा आहे, पलीकडे शाळा आहे, लोकांना जायला रहदारी आहे, शाळा सुटताना गर्दी होते. एखाद्याला अर्जंट दवाखान्यात जायचंय, छत्रपती शिवाजी महाराज चौकात जायचंय, बस स्टँडवर जायचंय, कोणाला इथून डायरेक्ट सदर बाजारमध्ये जायचंय किंवा आपल्या श्री रेणुकादेवी मंदिराच्या रस्त्याला कुठेतरी पुढे जायचंय, तर हा रस्ता आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण काम करण्याचा प्रयत्न केलाय. आज मला आनंदाने तुम्हाला सांगावं वाटतं की जे जे कामं तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय ते आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलाय. मी तुम्हाला आजही सांगतो की अंबाजोगाई शहरामध्ये गार्डनचं कामाचं निविदा ह्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ते काम लवकर सुरू होणार आहे. मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो की हे निविदा सुरू झाल्यानंतर, काम सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगलं गार्डन आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये असणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आणि गार्डन करणं किंवा काय करणं हा राजकारणाचा विषय नाही. तुम्हाला तुमच्या आमच्या लहान मुलांना गार्डनला जाता आलं पाहिजे, तुमच्या आमच्या लहान मुलांना तिथं घसरगुंडी पाहिजे, तिथं तुम्हाला तिथं हे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय अंबाजोगाईच्या पाणी पुरवठा योजनेचा आहे. जे 38 रस्त्यांचं काम सुरू करणं बाकी मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यामध्ये नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना 206 कोटी रुपये आपण नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेला आणले. धनेगावपासून ती पाईपलाईन निघणार आहे, अंबाजोगाईच्या फिल्टर हाऊस पर्यंत तिथं पाणी पाईपलाईन येणार आहे. गावामधले सगळे पाईप आपण चांगले करणार आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा हे करू शकला असता, तुमची सत्ता असता नगरपालिकेमध्ये, तुम्ही पाईपलाईन सुद्धा बदलली नाही. उलट मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, जुन्या पाईपलाईनवरती ह्यांनी 2दा बिल काढले, जुन्या पाईपलाईनवरती. आणि आपल्या ह्याला अडवणूक करण्याचं काम त्या लोकांनी या ठिकाणी केले. आणि आपण जे काम मंजूर करतो ते काम गावामध्ये करतो आणि चांगल्या क्वालिटीचं करतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या आधी बोलताना अनेकांनी सांगितलं की आपण सर्व धर्म समभाव पाळतो. आज आपल्या सगळ्या समाजामध्ये आपण एकमेकाला विश्वासात घेऊन जाण्याचं काम करतो. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सर्व लोकांनी, कुटुंबांनी आम्हाला गेल्या 35 वर्षामध्ये खूप सारं प्रेम दिलं आणि हेच प्रेम उद्या भविष्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे. सोहेलबाईंनी त्यांच्या सर्व टीमनी सोबत येण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी मला टिपू सुलतान जयंतीच्या निमित्तानं अध्यक्ष असताना सोहेलने मला कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळेस मी कार्यक्रमाला आलो होतो. मी सोहेलला त्यावेळेस सांगितलं की बाबा तू माझ्याबरोबर काम करायला सुरू कर, गावामध्ये आपल्याला चांगलं काम करायचंय आणि तू सोबत ये, असं अनेकदा माझं त्याचं बोलणं झालं. शोएब असतील, बाकीचे आमचे सर्व अध्यक्ष असतील, रहीम साहेब असतील, सर्वजण ते आमच्या कुटुंबातले लोक आहेत. तुमचं कुटुंब हे आमचं कुटुंब आम्ही या ठिकाणी समजतो. तुम्ही आज विचार करा की आपलं कुटुंब संपवायला सगळे हे राजकारणी लोक एक व्हायला लागले. ह्या लोकांना वाटतं की गावामध्ये काम नाही झालं पाहिजे, काम करणारा माणूस थकला पाहिजे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक विधानसभेची आपल्या गावच्या विकासाची आहे. ही निवडणूक फार मोठे भाषण करून, फार मोठ्या मोठ्या गोष्टी करून, व्हॉट्सअपवरती चुकीचे मेसेज पाठवून, व्हॉट्सअपवरती काहीतरी खोटं पाठवून तुम्हाला आम्हाला काहीतरी दिशाभूल करण्याचं काम हे करतील. पण तुम्ही विचार करा की आपल्या गावचं काम कोण करणार आहे, आपल्या गावाला कोण त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतं. हा विचार जर तुम्ही केला तर मला खात्री आहे की भविष्यामध्ये आपलं गाव बदलल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आज मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये इतके कामं आपण केले, प्रत्येक ठिकाणी आपण काम करण्याचा प्रयत्न केला, ग्रामीण भागाला रस्ते जोडण्याचं काम केलं. आज अंबाजोगाई शहरामध्ये तुमचं आमचं सगळ्यात महत्वाचा मी शेवटचा विषय तुम्हाला सांगणार आहे की दवाखान्याचा आहे. आज अंबाजोगाई शहरामध्ये आपली अर्थव्यवस्था अंबाजोगाईच्या दवाखाना असेल, अंबाजोगाईचं देवीचं मंदिर असेल, मौलाली पहाड असेल, ह्याच्या भोवती आपली सगळ्या ह्या अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आज अंबाजोगाईच्या दवाखान्यामध्ये ज्या मोठ्या बिल्डिंग या ठिकाणी झाल्या, त्या सुरुवातीला स्वर्गीय विमलताई मंत्री असताना झाल्या, नंतरच्या काळामध्ये पंकजाताई पालकमंत्री असताना झाल्या आणि आता ज्या दवाखान्याच्या बिल्डिंग व्हायला त्या आमदार नमिता मुंदडा आमदार असताना त्या ठिकाणी चालू आहे. आज आपल्या दवाखान्यामध्ये इथलं तुम्ही खालचा आपला जो दवाखाना आहे मंडीतला, त्याची सुद्धा बिल्डिंग विमलताईंनी त्या ठिकाणी बांधली. त्या गल्लीमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये फक्त काय आपल्या गल्लीतले लोक येत नाहीत, साकडपासूनचे लोक त्या दवाखान्यामध्ये येतात. जुने गावातले खालचे लोक पठाण मांडव्यापासून त्या दवाखान्यामध्ये येतात. आज वरच्या दवाखान्यामध्ये लोक तिथं जातात.
शेवटी ह्या लोकांची कामं होणं, दवाखान्यामध्ये सोय होणं आणि दवाखान्यामध्ये पेशंटची चांगल्या पद्धतीने उपचार होणं हे तुमचं आमचं या ठिकाणी काम आहे. म्हणून मला खात्री आहे की तुम्ही कामाकडे बघणार आहेत, तुम्ही विकासाकडे बघणार आहेत. ज्यांनी आपल्या गावातले कामं अडवले त्यांनाही त्या ठिकाणी आपला धडा शिकवायचा आहे. काही लोकांनी कामं अडवून तिथं चुकीची प्रथा पाडण्याचं गावामध्ये काम केलं. आज ज्या वेळेस रस्ते आपल्या गावातले सुरू होते, रस्ते सुरू असताना जाणून बुजून त्यांच्या काही ओळखीच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना सांगून त्यांनी लोकांना वेळेवर पाणी भेटलं नाही पाहिजे ह्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस अंबेजोगाई शहराची पाणी पुरवठा योजना पूर्ण होईल, आपल्याला दिवसाआड पाणी त्या ठिकाणी भेटणार आहे आणि ते पाणी आपल्याला 25 वर्ष पुरेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली. ते काय फक्त आपण कागदावरती केलेलं नाही, आपण डिटेल प्लॅन केलाय. आपलं जे मांजरा धरण आहे धनेगावचं, त्याच्यामधला आपला पंप हाऊस सुद्धा आपण पाठीमागा नेण्याचं काम केलं. ते पंप हाऊस पाठीमागा गेल्यामुळं पाण्याची क्षमता आणि पाण्याची घनता या दोन्ही गोष्टी त्या प्लॅन मध्ये तिथं वाढणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, कामं किती केले हे बोलायचं झालं तर बराच वेळ आपल्याला बोलता येईल, पण तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. प्रत्येकाला तुम्ही सांगा, कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका, कुठल्याही चुकीच्या प्रवृत्तीला तुम्ही पुढे जाऊन त्यांचं ऐकू नका. कारण हे गाव टिकावं, ह्या गावामध्ये कामं व्हावे, लोकांचे कामं व्हावे. म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद या ठिकाणी द्यावा. आणि सोहेलबाईंनी आज माझ्यावरती विश्वास ठेवून पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलाय. ज्या पद्धतीनं शोहेब असेल किंवा आमचे अन्य सहकारी असतील हे माझं मित्र म्हणून त्या ठिकाणी काम करतात, त्याच पद्धतीनं सोहेलनं माझा मित्र म्हणून भविष्यामध्ये काम या ठिकाणी माझ्याबरोबर करावं. त्याचा योग्य सन्मान त्या ठिकाणी तिथं राखला जाईल. कारण आपल्या गावाला बदलायचं असेल तर तरुण मुलांनी पुढे आलं पाहिजे आणि सोहेल सारखा एक चांगला सर्वांना सोबत घेऊन जाणारा सहकारी आमच्यासोबत जुटल्यानं नक्कीच आमची सुद्धा ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. पण ह्या वाढलेल्या ताकदीचा फायदा सर्वसामान्य जनतेशी झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला त्यांची कामं झाली पाहिजेत. तर ते माध्यम सर्वसामान्य जनता आणि आमदार यांच्यामधला एक दुवा होण्याचं काम सोहेलबाईंनी, शोएबनी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी करावं. कारण आज आपण काम करताना एक कुटुंब म्हणून आपण त्यावेळेस काम करतो, तर तुम्हाला आम्हाला एकमेकाच्या साथीची गरज आहे, एकमेकाच्या मदतीची गरज आहे. ती आशीर्वादाची मदत तुम्ही आम्हाला भविष्यामध्ये 20 तारखेला द्यावी, एवढंच या प्रसंगी आणि या ठिकाणी देतो. खरं तर प्रत्येक कार्यक्रमाला ज्या वेळेस आपल्या समाजाचा कार्यक्रम असतो तर सदर साहेब काकाजीला सांगतात ये अपने को काम करना पड़ता, बराबर है क्या अध्यक्ष, ये काम अपने को करना पड़ता, इधर का काम अपने को करना पड़ता. हर काम में ध्यान देने का काम पिछले 5 साल में हमने यहाँ पर किया है. और आगे भी जब भी आप लोग हमको बोलेंगे कि बाबा इस एरिया में काम कुछ बाकी है, क्योंकि विकास ये सातत्य से चलने वाली चीज है. विकास का एक दिन में खत्म होने वाली बात नहीं है. आज अगर अपन ने ये रास्ता किया तो कल कोई और रास्ता अपने करना पड़ेगा, कहीं और जाके कोई कॉलोनी बैठने वाली है, वहां पे लोगों के और मसले होने वाले हैं, पानी का मसला है, लाइट का मसला है, जो भी अपने मसले रहेंगे वो मसले हल करने के लिए आप सब हमको ताकत दीजिए. आपकी ताकत जाया नहीं जाएगी और लोगों के काम में आएगी, इतना मैं आपको देखता हूँ. और जो लोग बोलते हैं कि बाबा हमारा खुद को जो विकास पुरुष बोल के देखते हैं, उनको आप बताइए कि हम नाम देखकर नहीं, हम काम देखकर वोट करने वाले हैं. ये बात आप ध्यान में रखिए. ना आपको किसी का कुछ सोचना है. नमिता मुंदड़ा इस नाम में काम की गारंटी है और इस काम की गारंटी को आपको साथ में लेके चलना है. और उनके नाम के आगे 2 नंबर का जो बटन है वो बटन दबाकर आप सबको हमको आशीर्वाद देना है. 20 तारीख को भारतीय जनता पार्टी, महायुति और सब घटक पक्ष के उम्मीदवार नमिता मुंदड़ा, जिनका मशीन पे 2 नंबर पे नाम है, उनके नाम के सामने कमल का चिन्ह है, वो चिन्ह के आगे का बटन दबाकर हम सबको आपके साथ काम करने का मौका आप सब दीजिए. इतने आपसे दरख्वास्त करके मेरे भाषण को मैं पूर्ण विराम यहाँ पर देता हूँ. आज यहाँ पर आने के बाद रैली के माध्यम से हो, सब बुजुर्गों ने, युवा साथियों ने हमारा सत्कार किया. यहाँ पर आने के बाद सबने सत्कार किया. उस सबका, आपकी मोहब्बत का, एक एक दिन का मैं आपको आगे काम करके अच्छा बताऊंगा. इतना यहाँ पर मैं आपको 2 बात मेरे रख के मेरे भाषण को खत्म करता हूँ. शुक्रिया.